जैन सिद्धांत प्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियाहिताय। पहिला ते आपलं संपलं होतं. शेवटी आपण 4 अभावाचं वर्णन पाहिलं होतं. कोणते कोणते अभाव सांगितले होते? प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्योन्यभाव आणि अत्यंत भाव. शेवटी सांगितलं होतं ना. वस्तुतः जसा अस्तित्व स्वभाव आहे तसा नास्तित्व म्हणजे अभाव हा सुद्धा वस्तूचा स्वभाव आहे. आणि त्या अभावाचे 4 भेद केले होते. तर त्या 4चं पण स्वरूप आपण बघितलं होतं. प्रागभाव कशास म्हणतात? वर्तमान पर्यायाचा प्रागभाव. वर्तमान पर्याय पूर्वी नव्हती तर तो प्रागभाव झाला. आता वर्तमान पर्याय पुढे राहणार नाही. जसा प्रत्येक वेळा असं असणारच. वर्तमान पर्याय पुढच्या पर्यायामध्ये राहणार नाही. तो कोणता अभाव झाला? प्रध्वंस अभाव. आणि ही वर्तमान पर्यायाच्या जवळच्या 2 पर्याय सोडून बाकी सगळ्या पर्यायांचा एक पर्यायाचा दुसऱ्या पर्यायामध्ये अभाव एकाच द्रव्याच्या, तर तो अन्योन्यभाव. पूर्व पर्यायामध्ये अभाव प्रागभाव, उत्तर पर्यायामध्ये अभाव प्रध्वंसभाव. आणि त्या 2 सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायांमध्ये परस्परमध्ये अभाव, तर तो अन्योन्यभाव. एकाच द्रव्याच्या आणि वर्तमानकालीन सजातीय पर्यायाचा दुसऱ्या पर्यायामध्ये अभाव, तर तो अन्योन्यभाव आहे. जसं घट आहे तो पट नाही, पट आहे तो घट नाही. टेबल आहे ते माईक नाही, माईक आहे तो टेबल नाही. आज त्यांच्या एकमेकांमध्ये अभाव आहे. आणि अत्यंताभाव म्हणजे हे तिन्ही एकाच द्रव्यामध्ये लावायचे. प्रागभाव, प्रध्वंसभाव, अन्योन्यभाव तिन्ही एकाच द्रव्यामध्ये लावायचं. आणि अत्यंतभाव 2 भिन्न द्रव्यामध्ये, एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये अभाव. त्याला काय म्हटलेलं? अत्यंताभाव. जीवाच्या पुद्गलामध्ये अभाव, पुद्गलाच्या जीवामध्ये अभाव, तो अत्यंताभाव आहे. खाली कोण आले असेल त्यांना वर या म्हणून सांगा. प्रवेशिका चालू झाली. आता नवीन अध्याय चालू होणार आहे त्यामुळे मग पुन्हा पहिल्यापासून समजलं. कुठं ठेवले तो? आता दुसऱ्या अध्यायामध्ये कर्माचं वर्णन असेल. कर्मस्वरूप, कर्म किती भेद आहे, त्याची स्थिती किती, प्रदेश किती, अनुभाग, 4 प्रकारच्या बंधाचं वर्णन सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे. आता छान वाटते, इंटरेस्टिंग आहे विषय. जीवाचे किती भेद आहेत? 2, संसारी आणि त्यातलं खडूचे पृथ्वी. संसारी आणि संसारी जीव कोणास म्हणतात? कर्मसहित जीवांना संसारी जीव म्हणतात. आपल्याला संसारी म्हणजे काय वाटतंय? की ज्याने लग्न केले, ज्यांना मुलं बाळ झाले, ते संसारी जीव. आणि आम्ही कोण? संसारी की मुक्त? संसारीच आहेत. सगळ्यांना वाटतं की आम्ही काय संसारी नाही, कारण का आमच्याजवळ संसार नाही. तर वास्तविक कर्म हाच संसार आहे. आणि ज्यांच्या जे कर्मसहित आहेत ते सगळे जीव संसारी आहेत. कर्मसहित जीवांना संसारी जीव म्हणतात. कर्मसहित आम्हाला सुद्धा ज्ञानावरण, दर्शनावरण सगळ्या कर्मांचा उदय बंद आहेत ना, तिथे सत्ता सगळे सुरू आहे. त्यामुळे कर्मसहित जे जीव आहेत ते सगळे संसारी जीव आहेत. आर्यंत सुद्धा संसारी आहेत, पूर्ण मुक्त झालेले नाही आहेत. कारण आर्यंतांना सुद्धा 4 घाती कर्मांचा अजून सद्भाव आहे. 4 घाती कर्मांचा अभाव झाला, परंतु 4 अजून शरीर आहे. आणि मनुष्य गती आहे त्यांची, मनुष्यांचा उदय आहे, त्यांना उच्च गोत्राचा उदय आहे. त्या सगळ्या आघाती कर्मांचा अजून सद्भाव असल्यामुळे ते पण पूर्ण मुक्त नाही आहेत. अर्धमुक्त किंवा अर्धसंसारी असं म्हणतात त्यांना. जे अर्धा संसार कटला त्यांचा, 4 घाती कर्माचा नाश झाला, त्यामुळे अर्धा संसार संपलेला आहे.
वाटतंय मुलाबाळांचे हे झाले, लग्न झाले की आमचा आता संसार संपला. वास्तविक उलट वाढला तिथे संसार तुमचा, कमी झाला नाही. ते सांगा पहिला 2 पाय होते, परत 4 पाय झाले, मग 6 पाय झाले, मग 8 पाय झाले. मग संसार वाढत चाललाय का कमी होत चाललाय? वाढत चाललाय ना. पूर्वी घरात दोघंच होता, मग मुलगा आला, सून आली, त्यांचे नातू आले, मग सर किती वाढला. त्याला संसार म्हणायचं नाही. वास्तविक कर्म न सहित असणाऱ्या जीवालाच काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेलं. आणि कर्म रहित जीवांना मुक्त जीव म्हणतात. कर्मसहित आणि कर्म. मग हे कर्म काय आहे इथं कसं ते पाठ इथे आता पुढे मग कर्मसहित जीवाना संसारी जीव म्हणतात, कर्मरहित जीवाना मुक्त जीव म्हणतात. तर मग कर्म कशाला म्हणतात हे माहित पाहिजे ना. त्याचा कर्म म्हणजे आम्ही पण काय समजून बसतो, हे बाहेरचं काम, त्यालाच कर्म म्हणतात. तर कर्म काय आहे असं भगवंतांच्याकडे असं तोंड करून, असं माझ्याकडे तोंड करा, तसं उलट होईल. असं आहे बघा, तिथं बस आमच्या फळावरचं पण दिसतंय. नाही तिकडं त्या भिंतीकडे पाठ करा, माझ्याकडे तोंड करा, असं. हां तसं. तर कर्म कशास म्हणतात? जीवाच्या रागद्वेषाच्या परिणामाच्या निमित्ताने कर्म वर्गणारूपी ज्या उद्गल स्कंधाचा जीवाशी बंध होतो त्या उद्गल पिंडास द्रव्य कर्म म्हणतात. व जीवाच्या त्या रागद्वेषाने परिणामास भाव कर्म असे म्हणतात. आपण मागं कर्म वर्गणा बघितल्या होत्या, 5 प्रकारच्या वर्गणा सांगितल्या होत्या. कोणत्या? आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, तेजस वर्गणा आणि कर्माण वर्गणा. तर त्यातले कर्माण वर्गणेचं कार्य काय की त्या कर्माण वर्गणेतूनच कर्म बनतं आणि त्या कर्माचा जीवाशी संबंध येतो. ते ज्या वेळेला जीव रागद्वेष मोहादी परिणाम करतो आणि योग होतो, त्याच्या निमित्तानं त्या कर्माण वर्गणा काय होतात? कर्मरूप परिणाम होतात आणि त्याचा जीवाशी संबंध येतो. म्हणजे जीवाचा त्याचा निमित्त संबंध होतो. तर त्यालाच काय म्हणतात? कर्म. तर ते पण 2 प्रकारचे कर्म, द्रव्य कर्म आणि भाव कर्म. दिसते द्रव्य आणि भाव. द्रव्य कर्म म्हणजे जे कर्माण वर्गणा कर्मरूप झालं त्याला काय म्हणायचं? द्रव्य कर्म. म्हणजे उद्गल रूप आहे. द्रव्य कर्म जे आहे ते कर्माण वर्गण्याचं कर्मामध्ये रूपांतर झालं, ते द्रव्य कर्म म्हणायचं. आणि ह्याला निमित्त पुढचे जीवाचे भाव, रागद्वेष मोहादी भाव, त्याला भाव कर्म म्हणायचं. तसं आणखीन 2 अपेक्षेने पण द्रव्य कर्म भाव कर्म सांगितलेले. जे परमाणु आहे त्याला म्हणायचं द्रव्य कर्म, आणि त्यामध्ये जी फल देण्याची शक्ती आहे त्याला भाव कर्म. एकाच मध्ये पुद्गलामध्येच जे काय म्हणायचं त्याला, आता जसं दूध आहे समजा, द्रव्य दूध असं समजूया, आणि त्यातली जी शक्ती आहे त्या दुधामध्ये फॅट आहे, 7 फॅट आहे आमचं, 9 फॅट आहे आमचं, 10 फॅट असं म्हणतं की नाही. तर ते फॅट जे आहे ते भाव आहे, म्हणजे तो शक्ती आहे. तसे कर्मामध्ये जे द्रव्यरूप कर्म आहेत म्हणजे परमाणू आहेत त्याला द्रव्य कर्म म्हणायचं. जे कर्माण वर्गणा कर्मरूप परिणामले ते द्रव्य कर्म, आणि त्यामध्ये जी फल देण्याची शक्ती आहे त्या कर्मामध्ये, लता, दारू, अस्थि, शेल अशी नावं ऐकली असेल तुम्ही, असे जी त्याच्यामध्ये कमी जास्त शक्ती असते. जसं दुधामध्ये गाईचं दूध आहे त्यामध्ये कमी शक्ती, म्हशीच्या दुधामध्ये जास्त शक्ती, तुपामध्ये त्याच्यापेक्षा जास्त शक्ती असते, स्निग्धत्वाचे गुण जास्त असतात.
तसं इथं कर्मामध्ये सुद्धा काही कर्मामध्ये कमी असते, म्हणजे जसं बांधलेलं असेल तसं आपल्या रागद्वेष कशाच्या तीव्र परिणामानं बांधलेलं असेल तर त्या पाप कर्मामध्ये शक्ती जास्त पडते आणि पुण्यकर्मामध्ये कमी पडते. आणि मंद कशा असतील तर पाप कर्मामध्ये कमी पडते आणि पुण्यकर्मामध्ये जास्त शक्ती पडते. तर ती जी फल देण्याची शक्ती त्याला सुद्धा भावकर्म असं म्हणतात. आणि त्या कर्माच्या उदयानं जीवाचे परिणाम रागद्वेष मोहरूप होतात. त्या पुद्गल कर्माचे जी शक्ती उदयाला येते त्या निमित्तानं काय होतं, जीवाचे परिणाम रागद्वेष मोहरूप परिणमतो, म्हणून त्याला सुद्धा भावकर्म म्हटलेलं आहे. वेगवेगळी अपेक्षा तिथे लक्षात घ्यायचं. त्या द्रव्यातल्या शक्तीला भावकर्म आपने अभी आएंगे ना, अभी आएंगे तो करेंगे उधर अपना शास्त्र उधर ही पढ़ेंगे. हाँ, तो जीवांच्या रागद्वेषाधिक परिणामांच्या निमित्ताने कारमाण वर्गणा रूपी ज्या पुद्गल स्कंदाचा जीवाशी बंध होतो त्या पुद्गल पिंडास द्रव्य कर्म म्हणतात. कारमाण वर्गणा आहेत आणि ते कर्मरूपाने परिणमतात, त्याचा जीवाशी संबंध येतो. तर त्या कारमाण वर्गणा कर्मरूप झाले त्याला द्रव्य कर्म म्हणायचं. आणि भावकर्म दोन अपेक्षानं सांगितलं तुम्हाला, त्यातल्या शक्तीला सुद्धा भावकर्म म्हणतात आणि त्याच्या निमित्ताने जे जीवाला परिणाम झाले, रागद्वेष मोहादी भाव झाले त्याला भावकर्म म्हणतात. असं भावकर्माचे द्रव्यकर्म आणि भावकर्म. आणि ह्या कर्मांचे सहित आहेत दोन्ही, द्रव्यकर्म भावकर्माने सहित आहेत, त्यांना काय म्हणायचं, संसारी जीव म्हणायचं. आणि कर्मरहित आहेत त्यांना एक जरी कर्म असलं तरी तो पूर्ण मुक्त झालेला नाही. तर ते मुक्त संसारी जीव आणि मुक्त जीव. सिद्ध जे आहेत तेच फक्त सर्व कर्माने रहित म्हणून त्यांना मुक्त जीव म्हटलं. आता पुढं बंध कशास म्हणतात. आता इथं बंध संबंध आला ना, जीवाशी बंध होतो, पुद्गलाचा जीवाशी बंध होतो, त्या पुद्गल पिंडात द्रव्य कर्म म्हणतात. बंध कशाला म्हणायचं ते सांगतात. मागं पण आले होते व्याख्या, जीवाच्या मोठ्याने वाचा. जीवाच्या रागद्वेषाधिक परिणामांच्या निमित्ताने कर्मरूप होण्यास कारमाण वर्गणा रूपी ज्या पुद्गल स्कंदाचं वेगळे आहे काय त्याच्यात. बरोबर वाचा. जीवाच्या रागद्वेषाधिक परिणामांच्या निमित्ताने कर्मरूप होण्यास योग्य अशा पुद्गल स्कंदाचा जीवाशी तो परस्पर अवगाह रूपाचा संबंध होतो, त्या संबंध विशेषात बंध म्हणतात. बरोबर आहे. जीवाच्या रागद्वेषाधिक परिणामांच्या निमित्ताने कर्मरूप होण्यास योग्य अशा पुद्गल स्कंदाचा कुणाशी संबंध होतो, जीवाच्या निमित्त काय त्याला रागद्वेष परिणाम, जीवाचे रागद्वेष मोह परिणाम झाले की त्या ठिकाणी जे कारमान वर्ग असतात ते कर्मरूप होतात आणि त्याचा जीवाशी काय होतो, संबंध होतो. तो जीवाशी संबंध होणे यालाच बंध म्हणायचं. कर्माचा जीवाशी संबंध होणे यास काय म्हणतात, बंध म्हणतात. त्या संबंध विशेषाला बंध म्हणतात. हे सतत चालू आहे. आता प्रत्येक समयाला आपण परिणाम करतोय. असं एक समय पण जात नाही की आपण परिणाम करत नाही. परिणाम सतत, योग आणि कषाय हे दोन परिणाम जीवाचे सतत चालू आहे आणि त्यामुळे सतत कर्माण वर्गणा कर्मरूप होत आहे आणि त्या कर्माचा या जीवाशी संबंध येतो. म्हणून जे सगळं आपल्याला नानाविध हे फळ मिळते ते कशामुळे मिळते, आपल्याजवळ कर्म आहे त्याच्यात उदय लागलेलं आहे. दुसरं कोणी आपल्याला फळ देत नाही. आपण जसं केलेले परिणाम आहे त्याला अनुसरून तसे कर्म बांधलेले आहेत आणि त्याच्या कर्माचा उदय आला की ते फळ आपल्याला मिळतं. मग आता आपल्याला सगळे अनुकूलता मिळाली. मग कोण दिलं आपल्याला अनुकूलता, आपल्या 7 वेदनीय कर्माचा आपण बंद केला होता त्याचा उदय आला तर तिथे आपल्याला सगळी अनुकूलता मिळते. असा त्या वेदनेचा आपण तीव्र बंद केला असेल तर सारखं आपल्याला प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होते, त्यामुळे आपल्याला दुःखाचं वेदन होतं. तर असा आता कर्माचा उदय आहे. मग ते आपल्याजवळ स्टॉकमध्ये आहेत सगळे ते 7 वेदने कर्म आणि त्यातलेच ते एक उदयाला येतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं. मग कधी अनुकूलता प्रतिकूलता मिळाली तर त्याचं दुसऱ्यावर आपण दोष द्यायचा नाही. दोष कोणाचा, माझा दोष आहे, कारण मी तशा प्रकारचं कर्म मानलेलं आहे. त्याच्या उदयाला किती प्रकारचं कर्म आहे,
प्रत्येकाचा स्वभाव काय काय आहे ते सगळं सांगतात आता पुढे आपल्याला. सगळं कर्माचे भेद प्रभेद सांगणार आहेत. तर बंध कशामुळे झाला? जीवाने रागद्वेष परिणाम केले, त्याला काय झालं? ज्या कर्मांवर्ग नाहीत त्या कर्मरूप झाल्या आणि त्याचा जीवाशी काय झाला? संबंध विशेष प्राप्त झाला आणि तो संबंध म्हणजेच बंध आहे. मग हे कधी चालू आहे? सतत चालू आहे. एक क्षण सुद्धा जात नाही आपण तिथं रागद्वेष करू. आपल्याला कधी कधी व्यक्त रूपाने दिसत नाही, परंतु त्यावेळी सुद्धा काही ना काहीतरी मंद कशा आहे चालूच असतात. आता तुम्ही बसल्या शास्त्र ऐकायला तर कशा आहे की नाही? चालूच आहे. कशा आहे म्हणजे राग हा सुद्धा कशा आहे, प्रेम करणं हा सुद्धा कशा आहे. भगवंतांच्या आपण भक्ती करतो तर भगवंतांच्या प्रेमामुळे करतोय आपण, तर तुला शुभ राग नाव आहे. कोणता राग आहे तो? शुभ राग. आणि त्या शुभ रागामुळे पुण्याचा बंध होतं. आणि अशुभ राग केला आपण, घरात गेला तर विषय कशामध्ये लीन झाला, 5 इंद्रियांच्या विषयामध्ये, तिथं अशुभ राग आहे आणि त्यामुळे तिथं पाप कर्माचा बंध होतो. म्हणून काय यायचं स्वाध्यायाला, मग ते मग भगवंतांच्या पूजेला वगैरे जेवढा वेळ आपला हिथं जाईल तो शुभामध्ये जातो आणि त्या शुभामुळे आपले चांगले कर्म बांधले जातात पुन्हा. म्हणून आपल्याला जेवढा जीवनातला वेळ मिळेल तेवढा वेळ काढून फक्त आपण धर्मध्यान करायचं. पूजा करा, भक्ती करा, स्वाध्याय करा, सामायिक करा, प्रतिक्रमण करा. हे सगळ्यामध्ये गेलेला वेळ तो शुभ आहे आणि त्यामुळे पुण्याचा बंध होतो आणि बाकीचा सगळा गेलेला वेळ तो अशुभ आहे. त्याचे सगळे भेद सांगणार का पुढं, पाप पुण्य वगैरे सगळं. म्हणून बंध कशाला म्हटलं तर जीवाच्या रागद्वेष परिणामाच्या निमित्तानं जे कर्म होण्यास योग्य असे पुद्गल आहेत त्याचा जीवाशी संबंध होणे यास काय म्हणतात? बंध म्हणतात. आता ह्या बंधाचे भेद आहेत. किती आहेत? बंधाचे भेद 4 आहेत. पूजा दिली कुठे गेला? सगळ्यांना सांग तास सुरू झालाय म्हणून. तास सुरू झालाय. तर बंधाचे 4 भेद सांगते. कोणते? प्रकृतिबंध, प्रदेशबंध, स्थितिबंध आणि अनुभव. तर ह्याचं स्वरूप आता पुढे सांगतायत. मी तर थोडक्यात सांगते तुम्हाला अगोदर हे, कारण हे त्यांचं खूप पुढे जाऊन स्थिती आणि अनुभव सांगणार आहे. मी थोडक्यात सांगते अगोदर. प्रकृती. प्रकृती म्हणजे काय होतं? स्वभाव. प्रकृती म्हणजे स्वभाव. आता जे कर्मांवर्गणा कर्मरूप झालं त्यांचं काही ना काहीतरी कोणत्या कर्मरूप झाले ते त्याला काहीतरी आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे त्या कर्मांचा. तर त्या स्वभावालाच प्रकृतिबंध म्हणायचे. मग ते किती प्रकारचे ते पुढे सांगतात स्वभाव. 8 प्रकारचे, पण आता जे 148 प्रकार असे स्वभाव असतात. जे काही कर्मामध्ये स्वभाव काय ना ते ज्ञानाचा घात करणं हा त्याचा स्वभाव झाला, तर त्याला ज्ञानावरण कर्म म्हटलं. दर्शन गुणाला झाकणं किंवा दर्शन गुणाचा घात करणं त्याला काय म्हटलं? दर्शनावरण कर्म. मोहनीय म्हणजे ज्यानं मोह उत्पन्न करतात. प्रत्येकाचं सांगतात आता पुढं स्वभाव. प्रत्येक कर्माचा एक एक स्वभाव आहे. तर त्या कर्माच्या स्वभावालाच काय म्हणायचं? प्रकृती. त्या कर्मांच्या परमाणूंची जी संख्या असते, किती कर्म झाले आता या समयामध्ये आपल्याला जो योग झाला त्याला अनुसरून किती कर्म परमाणू बांधले जाणार जीवाशी, तर त्या कर्म परमाणूंची संख्या तर काय म्हणायचं? प्रदेशबंध. संख्या
कर्म परमाणूंची संख्या. किती येतात ना कर्म परमाणू? 1, 2, 1000, 10,000 किती येतात? लाख, करोड, अनंत अनंत परमाणू प्रत्येक समयाला जीवाशी संबंधरूप होतात. त्याचं असं सांगतात, अभव्य राशीपेक्षा अनंतपट, म्हणजे जेवढी अभव्य जीवांची संख्या आहे ती पण अनंतच आहे. त्याला अनंतानं गुणायचं किंवा जेवढे सिद्ध झालेत त्याचा अनंत वापर. कारण अभव्य जीवांची संख्या कमी आहे, सिद्ध जीवांची संख्या खूप जास्त आहे, अनंत अनंत. तर त्या अभव्य राशीपेक्षा अनंतपट, अभव्य गुणिले अनंत, एवढे कर्म परमाणू प्रत्येक समयाला बांधले जातात. किंवा त्यालाच दुसऱ्या पद्धतीने म्हटलं सिद्ध राशीचा अनंतवा भाग, म्हणजे सिद्धांना अनंताला भाग दिला. जे उत्तर येईल तेवढे कर्म परमाणू प्रत्येक समयाला बांधले जातात. दोन्हीचं उत्तर एकच. अभव्य राशी छोटी आहे म्हणून त्याला अनंतानं गुणलं, आणि सिद्ध राशी मोठी आहे म्हणून त्याला अनंतानं भागलं. जसं आम्ही विचारलं की समजा 25 परमाणू बांधले जातात, मग ते 5 पेक्षा किती आहेत? 5 पट आहेत. किंवा 20 घ्या, 20 जे आहेत तेवढे बांधले जातात, तर 4 पेक्षा ती संख्या 5 पट झाली. म्हणजे 20 ही संख्या 4 पेक्षा 5 गुण आहे, आणि 100चा 5वा. दोन्हीचं उत्तर एकच आहे ना. तसे अभव्याच्या अनंत पट आहेत कर्म परमाणू प्रत्येक समयाला बांधले जाणारे, आणि सिद्धाचा अनंत अभाव, म्हणजे ती मधली संख्या दोन्हीच्या. अभव्य आहे म्हणजे ही 20 संख्या 4 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी आहे. तसं ही कर्म परमाणूंची संख्या अभव्यापेक्षा जास्त आहे आणि सिद्धांपेक्षा कमी आहे. मग अभव्यापेक्षा अनंत पट आहे आणि सिद्धांच्या अपेक्षेनं अनंतवा भाग आहे. एवढे कर्म परमाणू, ते पण अनंत अनंतच. उत्तर किती येणार? अनंतच. कारण हे अभव्य अनंत आहे, कारण त्याला अनंतानं बोललं की अनंत अनंतच येणार. त्याचं नाव आहे समय प्रबद्ध. एका समयामध्ये जेवढे परमाणू आपण बांधतो ना त्याचंच नाव समय प्रबद्ध. शास्त्रामध्ये येतं एक समय प्रबद्धाचा बंध होतो असं. तर एका समयात जे बांधलं त्याला काय म्हटलं? समय प्रबद्ध. एका समयात जेवढे परमाणू बांधले जातात त्याचं नाव आहे समय प्रबद्ध. ते येईल पुढं व्याख्यात येईल. तर त्यावेळेला समजलं तर लक्षात येतं लवकर. तर प्रदेशबंध म्हणजे काय? की एकाच कर्म परमाणूंची संख्या, त्याला म्हणायचं प्रदेश. आणि ते किती कर्म परमाणू प्रत्येक समयाला बांधतो? 3 प्रश्न झाले बघायचं. प्रदेश कशाला म्हणायचं? कर्म परमाणूंच्या संख्येला प्रदेश म्हणतात. मग ते किती बांधले जातात प्रत्येक समयामध्ये? अभव्यापेक्षा अनंतपट आणि सिद्धांच्या पेक्षा अनंतावा भाग. सिद्धांच्या पेक्षा एवढे कर्म परमाणू प्रत्येक समयाला बांधले जातात. मग एकाच समयात बांधले जातात त्या परमाणूंचं नाव काय आहे? समय प्रबद्ध. त्याला काय म्हणतात? समय प्रबद्ध. एका समयात जेवढे परमाणू बांधले जातात त्यास समय प्रबद्ध म्हणतात. महाराज लक्षात आलं काय? शिल्लक लक्षात आलं काय? झालं? इथं नाही येते व्याख्या, पुढं कुठं तरी पुस्तकात नाही तसं समजा. तिसरा बंध कोणता आहे? स्थितीबंध. स्थितीबंध कशाला म्हणायचं? त्याच्यात पुढं आहे व्याख्या, पुढं जाऊन येते. हे तर एकाच ठिकाणी सांगितलं की लवकर लक्षात येते म्हणून ते सांगायले. 4 बंध समजले म्हणजे मग त्याचं पुढं प्रदेश म्हणजे संख्या, आणि स्थिती म्हणजे काल मर्यादा. म्हणजे ते कर्म परमाणू जीवाशी ज्यावेळेला संबंधरूप झाले त्यानंतर किती काळपर्यंत ते जीवाबरोबर राहणार संबंधरूप होऊन. जोपर्यंत त्याचा उदय येत नाही तोपर्यंत तो सगळा त्याचा काळ स्थिती म्हणायची. म्हणजे ते कुठं कधी ठरते की ज्याला बंध होतो त्याच वेळा ठरते ते कर्म किती काळ आपल्याजवळ राहणार. जे आता मी माझे कशा तीव्र आहेत आणि मी कर्माचा बंध आता केला
तर त्याची स्थिती दीर्घ म्हणजे मोठी असते, कारण तीव्र कशामुळे स्थिती जास्त बांधतात. मग ते ह्या तीव्र कशामुळं अशी त्याची स्थिती पडते की ते 70 कोडाकोडी सागर, 30 कोडाकोडी सागर उत्कृष्ट स्थिती म्हणतात त्याला, तेवढं ते बांधतो. म्हणजे असं का मंद कशा असतील तर त्या कर्मामुळे थोडी शक्ती असते का ती स्थिती काल त्याचा त्या सर्व कर्मांमध्ये कर्म किती काळ ते कर्मरूप राहून जीवाशी संबंध रूप राहणार. पिरियड म्हणजे पिरियड हा म्हणजे ती स्थिती आता झाली तर त्याच्यावर तेवढी शक्ती असते का त्या कर्माच्या शक्ती ना शक्ती म्हणजे अनुभव येतोय, पुढं अनुभव येतो. शक्ती म्हणजे ही स्थिती म्हणजे तेवढा काळ राहणार ते परमानस, तेवढा काळ ते कर्मरूप होऊन राहणार, जीवाशी संबंध रूप होऊन राहणार. आता मी किती बांधव नसते ती तेवढा काळपर्यंत ते राहतात. ते आत्ताच ठरलं म्हणजे आत्ताच्या परिणामानंच त्या कर्मामध्ये तेवढं काळ राहण्याची योग्यता आली. हां म्हणजे आपल्याला काही त्रास राहिला नाही. हां किती वेळ आपला तो त्रास असाच हां. राहणार ते स्थिती त्या कर्माची. आता ते कसं असते कर्मामध्ये पुन्हा आकर्षण उत्कर्षण वगैरे सगळं होत असते, त्यामुळे बांधलं असेल जास्त स्थिती, परंतु त्याचं आकर्षण कमी काळ पण होऊ शकतं, उत्कर्षण म्हणून वाढवू पण शकतं, उत्कर्षण म्हणून वाढवू पण शकते. हे सगळ्या अवस्था सांगणार आहेत पुढे कर्माची. स्थिती म्हणजे कशाला म्हणायचं काल म्हणजे ते काळ कर्म परमाणू जितका काळ आत्म्याशी संबंध होऊन राहतात तो त्याचा काळ आहे. तो किती आहे ते पुढे सगळं येणार आहे. 30 कोडाकोडी 40 कोडाकोडी 70 कोडाकोडी सागर. म्हणजे आपण एका भावामध्ये एका समयात बांधलेलं कर्म ते त्याची एवढी स्थिती बांधली ना तितक्या काळपर्यंत उदय येत राहणार. एका समयात उदय येत नसतोय. आत्ता बांधल्याने तो तेवढ्या काळानंतर एकदम एकाच वेळेला उदयाला येणार असं नाही. ते सुद्धा क्रमक्रमाने ते उदयाला यायला चालू होते आणि तेवढ्या काळपर्यंत ते फळ देत राहतं. जितकं समय असेल तर 10 वर्ष स्थिती बांधली असेल तर त्याची एक आबाद असते, तर तेवढ्या काळानंतर ते उदय सुरू होतं. उदय सुरू झाला की तो 10 वर्षापर्यंत येतच राहणार उदय. त्याच्यात आपण अजून तसंच पाहतो परत अजून हा पुन्हा मग ती नवीन नवीन कर्म म्हणजे ते वाढत जाते, ती शृंखला चालू आहे. परंतु एका समयात बांधलेल्याच कर्माचं सांगते. लक्षणं दिसतात का प्रत्येक समयात चालूच आहेत की लक्षणं त्याची. प्रत्येक समयात सगळं कर्माचं उदय चालूच आहे, आठी कर्माचं उदय. नंतर अनुभाग म्हणजे शक्ती, किती फळ देणार, किती तीव्र फळ देणार, मंद फळ देणार. आता एक आपला असा प्रसंग येतो की जास्त आनंद होतोय, कधी असा थोडासा प्रसंग होतो कमी आनंद होतोय, तर ते 7 वेदनेची जेवढी शक्ती असेल तसं ते फळ देते. जास्त 7 वेदनेचं तीव्र उदय असेल, आपला तीव्र अनुभाग असेल तर असं काहीतरी मोठं आपल्याला, जसं कोणाला राज्यपद मिळालं, कोणाला मंत्रीपद मिळालं, आणखीन कोणाला पुत्र उत्पत्ती आणि तो सुद्धा चांगला जन्माला आला, सुंदर देखणा हुशार असा जन्माला आला. म्हणजे असे वेगवेगळ्या जी कॅटेगरी आहेत त्या शक्तीच्या, जशी शक्ती असेल त्या कर्मामध्ये तसा तिथं उदय फळ देत असते, तीव्र मंद मध्यम वगैरे. जसं आता मला अशी सांगितलं की जसं पाणी आहे त्यामध्ये स्निग्धता गुण कमी आहे, त्याच्यापेक्षा बकरीचं दूध आहे त्याच्यामध्ये स्निग्धता गुण अधिक आहे, त्याच्यापेक्षा गाईचं दूध आहे त्यामध्ये स्निग्धता गुण अधिक आहे, त्यापेक्षा म्हशीचं दूध आहे त्यामध्ये स्निग्धता गुण अधिक आहे, त्याच्यापेक्षा तुपामध्ये स्निग्धता गुण अधिक आहे. तर असे जसे त्याच्यामध्ये स्निग्धता गुणामध्ये अंतर पडले तसे कर्माच्या शक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत. कमी शक्ती, त्यापेक्षा अधिक शक्ती, त्यापेक्षा अधिक शक्ती, असं त्याला ते पुन्हा त्याचं खूप गणित आहे. लता दारू असती शैल असं त्याची नावं आहेत वगैरे. तर त्याच्या थोडक्यात आपण समजून घ्यायला लागलो. अनुभाग म्हणजे शक्ती, जी फल देण्याची शक्ती ती सुद्धा कधी ठरते, ती त्याच समयात येते ज्याला बंद झाला त्याच समयामध्ये ते किती काळ राहणार आणि त्याच्यामध्ये फळ देण्याची शक्ती किती आहे हे दोन्ही त्यावेळेला कशाला अनुसरून ठरतात. शक्ती, स्थिती आणि शक्ती हे कोणाला अनुसरून असते, कशाला अनुसरून, आणि प्रकृती आणि प्रदेश हे कोणाला अनुसरून असतात, योग. जे आत्मप्रदेशांचं परिस्पंदन आहे हे दोन्ही कशा आहेत. योग म्हणजे आपल्या आत्मप्रदेशांचं परिस्पंदन, त्याचं हलचल कमी जास्त होणं किंवा त्याच्यामध्ये जी योगामध्ये शक्ती वाढली
किती ते लगेच प्रदेश परमाणूची संख्या वाढते. योग कमी झाला तर प्रदेश परमाणू कमी बांधले जातात. कमी म्हटलं तरी ते अनंतच, परंतु त्यामध्ये सुद्धा कमी जास्त असते. एकच प्रकारचे परमाणू बांधले जात नाहीत. कधी हा नाही, कधी त्या परमाणूची थोडी संख्या कमी असते, कधी अधिक असते. ते असणार अभव्य राशीचे अनंत पट आणि सिद्धांचा अनंतवा भागच, परंतु तो सुद्धा कमी जास्त असणार. जसं आता 20 मानलं, कधी 21 बांधेल, कधी 25 बांधेल, कधी 30 बांधेल, असं तसं. तर योगानुसार प्रकृती प्रदेश बंद होतो आणि कशानुसार स्थिती आणि अनुभवापासून होतो. म्हणजे ती किती काळ जास्त राहणार, हे तीव्र कशी असेल तर जास्त स्थिती पडते आणि कमी कशा असेल तर कमी स्थिती पडते. आणि अनुभाग मात्र कसं असतं, पाप आणि पुण्य ह्याच्यावर अवलंबून असतं. जास्त तीव्र कशी असेल तर पापाचा तीव्र अनुभाग पडणार, पुण्याचा कमी पडणार. कशाची मंदता असेल तर पुण्याचा तीव्र अनुभाग पडणार, म्हणजे जास्त शक्ती मिळणार पुण्याला आणि पापाला कमी शक्ती मिळणार. अशा प्रकारे त्याचं बंधाचे ते शक्तीचा नियम आहे. मग हे चारही प्रकारचा बंध एकाच वेळेला होतो, प्रकृती प्रदेश स्थिती आणि अनुभव. जसं उदाहरण आपण घेऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की घरामध्ये पाहुणे आले, ते पाहुण्यांचा स्वभाव असतो ना, तुम्हाला आता कळलं की हे अमुक पाहुणे येणार आहेत, तुम्ही लगेच म्हणतात. मग चांगला स्वभाव असेल तर तुम्हाला आनंद होतो, खराब स्वभाव असेल तर आता ह्यांच्यावर पिढा आपल्याला, टेन्शन. ते पाहुणे ज्याला येतात तुमच्या घरामध्ये, तो त्यांचा स्वभाव घेऊन येतात. चांगला वाईट कसला असेल तर स्वभाव घेऊन येतात. मग ते पाहुणे किती आले तुमच्या घरी, तर त्याला म्हणायचं प्रदेश बंध. 10 आले, 4 आले, 10 आले, 8 आले, किती आले, तर ती संख्या, पाहुण्यांची संख्या, त्याला काय म्हणायचं, प्रदेश. उदाहरण तुम्हाला दृष्टांत. मग ते पाहुणे येताना ठरवून येतात किती दिवस राहायचं त्यांच्या घरी. 4 दिवस राहणार, पंचकल्याणी पूजेत 5 दिवस राहणार, नाहीतर सुट्टीत मुलं येतात, महिनाभर राहणार असेल, महिनाभर राहतात. मग ते येताना त्यांची स्थिती घेऊन येतात, कर्मपरमाण. ते काय झाली, कालमर्यादा ठरवून आले किती दिवस ते, तर ती झाली स्थिती. आणि ज्याला ते निघून जातात त्याला तुम्हाला काहीतरी फळ देऊन जातात. कसं फळ देतात, स्वभावानुसार. जो उदय असतो तो त्या त्या कर्माच्या स्वभावानुसार असतो. जसं कर्म असेल त्याचा जसा स्वभाव असेल त्याला अनुसरून ते कमी जास्त ते फळ देतं. तर ती शक्ती जाताना, समजा ते सज्जन असतील तर तुम्हाला जाताना चांगलं फळ देऊन जाणार की तुम्ही फार स्तुती केली आमची चांगली, तुम्हाला हे बक्षीस घ्या, तुमच्यावर आम्ही खुश होऊन हे देतो, बक्षीस देऊन जाणार. आणि कोण दुष्ट पाहुणे असतील तर ते काय करणार, जाताना 4 शिव्या देऊन जाणार. तुम्ही काय आमची शिवी चांगली सेवाच केली नाही, तुम्ही काय म्हणजे असं हे केलं, काय चांगली भांडणं काय काही. मग त्याच्या स्वभावानुसार ते फळ देतात शक्ती, आणि त्याच्यामध्ये कमी जास्त शक्ती असते. तर तसं इथं कर्माचं लावून घ्यायचं. कर्माचा स्वभाव ते झाली प्रकृती, कर्मांची संख्या ते झाला प्रदेश, ते कर्म किती काळ आत्म्याजवळ राहणार ती स्थिती, आणि ते जाताना कसं फळ देऊन जाणार ती झाली शक्ती. शक्ती असं कर्म म्हणजे पाहुणेच आहेत आपले, आलेले आगंतुक आहेत ना, ते का आपल्या घरचे आहेत का, आपल्या घरचे कोण आहेत तेच माहित नाही बघा. आमच्या घरचं कोण आहे, अनंत गुण हे आपला परिवार आहे, हे कुटुंब आहे आपलं. ज्ञान दर्शन सुख वीर्य आदीचे अनंत गुण आहेत, तो आपल्या आत्म्याचा घरचा परिवार आहे, ते कुटुंब आहे आपलं. आणि कर्म जे आहेत ते आले ते कोण आहेत, ते पाहुणे आहेत. शत्रू पण असतील, मित्र पण असतील, पाहुणे दोन्ही प्रकारचे असतात. कोणी पुण्यकर्म पाप कर्म दोन्ही प्रकारचं असतं. तर ते कर्माचा स्वभाव ते झाली प्रकृती. प्रदेश काय म्हटलं, प्रदेश कशाला म्हटलं, परमाणूंची संख्या किती आली ते. स्थिती म्हणजे कशाची कालमर्यादा. तुम्ही आता पुरुषांचं काम संपलंय का नाही, आता अजून काम संपले ना, आता स्वाध्यायाला बसत जावा. आणि आपलं तुम्हाला पंचकल्याणीचं काम आहे म्हणून सोडलं मोकळं, परंतु त्या लाभ घ्या की.
एवढा आपल्या गावात आपलं एवढं सगळं संधी मिळाल्या असताना सगळं आपण वाया घालवतो, सोडून देतो. सगळ्यांनी पुरुषांनी यायला पाहिजे. पहिल्या दिवशी सांगितलं होतं मी. काय सांगितलं? काल मर्यादा. कशाला म्हटलं? स्थिती. आणि अनुभव म्हणजे शक्ती. फल देण्याची शक्ती. शक्ती म्हणजे फल देण्याची शक्ती असं मस्त शक्तीला म्हणतात. तर हे असं चारी ज्याला कर्माचा बंध होतो त्याला हे चारीला घेऊनच होतो. चारी त्याच वेळेला ठरतात. स्वभाव सुद्धा ठरतो त्याचा, त्याची संख्या पण निश्चित असते, त्याची स्थिती पण ठरते आणि त्याचं शक्ती पण ठरते की किती फळ देणार देताना. म्हणून म्हटलं ना, जे जे उदयाला येते ते तिसरं आपण केलेलंच आहे. दुसऱ्याने केलेलं आपल्याला येत नाही. तुम्ही पाप केलं त्याचा उदय मला येणार नाही. म्हणून पुरुष काय समजतात, बायका धर्म करतात करू देत, आपल्याला काय करायची गरज नाही. मग त्याचं फळ धर्म केलं त्याचं फळ कुणाला मिळणार? त्यांना मिळणार का तुम्हाला मिळणार? आणि त्याने केलं तर त्यांचं फळ त्यांना मिळणार. म्हणून प्रत्येकाने आपापल्या जीवाचं स्वातंत्र्य जाणायचं आणि जे मी करतो त्याचंच फळ मला मिळते. आता जे जे फळ मिळते ते पूर्वी मीच केलेल्या कर्माचं फळ आहे, ते दुसऱ्याने केलेल्या कर्माचं फळ नाही. म्हणून भोगताना कुणाला दुसऱ्याला त्याचे दोषी ठरवायचं की स्वतःला? दुसरं आपण करायचं आणि दुसऱ्याला दोष द्यायचा, हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळते आणि मी कुणाला हे देतो, दोष देतो की तिनं असं मला शिवी दिली म्हणून मला त्रास होतो, मला दुःख आहे. दुसरे माझं असं सगळं नुकसान करतात, त्यांचं आपण नुकसान, ते करत नाहीत आपलं नुकसान. आम्ही पूर्वी कसं कुणाचं तरी काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून ते आता आपल्याला मिळते ते फळ. आता समजा भाऊ काहीतरी कब्जा करत असेल तर आपल्याला त्याचा किती राग येतो, तिरस्कार करतो. आपण सुद्धा तसं कुणावर तरी काय केलेलं आहे चुकीचं, दुसऱ्यांच्या धनावर वगैरे आरोप केलेला आहे, चोरी केलेली असेल, कुणाचे जे आपल्याला नसेल त्याचं आपण धन कोणी ठेवलेलं असेल ते लुप्त केलं असेल, मग ते आता आपलं सगळं जाते असेल, खिसे कापतात, जातं एकदम पैसा. काय काय चोरी होते, जातो का जातं. तर आपण सुद्धा तसं केलेलं आहे आणि त्याचंच फळ आपल्याला मिळालेलं आहे. बस करू, वेळ झाला सगळं. तर हे 4 बंधाचा पाठ करण्याचं उद्या. मग आता प्रकृती बंध सुरू होणार. मग प्रकृती बंधाचे किती भेद, 8 भेद आहेत, त्याच्या 46 भेद सगळे प्रमाण सांगतात. याची एकदा ओळख झाली की मग तुम्हाला सगळं लक्षात येईल कसं कसं म्हणते. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे. हा मी अनादि अनंत अखंड स्वरूप आहे. हा मी टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूपीच आहे. आम्ही कर्मापासून अत्यंत भिन्न आहे. जिथं आत्मा आहे तेथेच कर्म आहे, परंतु कर्म म्हणजे आत्मा नाही, आत्मा म्हणजे कर्म नाही. कर्म कर्मामध्ये आहे, मी माझ्यामध्ये आहे. कर्माचा संबंध आहे, परंतु आत्मा कर्मरूप होत नाही. त्या कर्मापासून भिन्न आपल्या शुद्ध चैतन्य स्वभावाला जाणे. कर्माशी अबद्ध स्पृष्ट आहे. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असूनही पाण्यापासून भिन्न आहे, तसा हा आपला आत्मा कर्म आणि नवकर्माच्या संयोगात असून सुद्धा त्यापासून भिन्नच आहे. पहा त्याला, शरीरापासून भिन्न पहा. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप न्यायक
चित्स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं नमो अरिहन्ताय नमो सिद्धाय नमो